खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां पर शहर पुलिस स्टेशन की सीमा में एक पीड़ित महिला के मना करने के बावजूद आशिक सुखदिल खोबरा गड़े ने पिछले 5 वर्षों की अवधि से बार बार पीड़िता से शादी करने के लिए उसके फोन करके उसके साथ शारीरिक शोषण किया और पीड़िता ने ये सारी जानकारी 1 जून को भंडारा पुलिस स्टेशन को दी, लेकिन पुलिस ने शिकायत नहीं ली। 6 जून को पीड़िता ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने भूख हड़ताल की, तब जाकर मामला दर्ज किया गया। आरोपी का नाम आशिक सुखदिल खोबरा है, जिस पर 376, 504 और 506 के तहत अपराध पंजीबद्ध किया गया। हमारे संवाददाता हंसराज ने बातचीत किया, ये देखते हैं भंडारा से खास रिपोर्ट। सर मैं भंडारा रहिवासी आहे। भंडारा इथे राहते मी। माझी ओळख एक भारत फायनान्स कर्मचारी आहे, त्याच्याशी माझी ओळख झाली। मी मीटिंगमध्ये बसायची, मला कर्जाची गरज होती, त्यामुळे त्याच्यासोबत माझी ओळख झाली आणि त्या ओळखीनिमित्त माझं बोलणं वगैरे सुरू झालं। त्याने मॅसेज वगैरे चॅटिंग करणं सुरुवात केली। त्यानंतर आमचं बोलणं सुरुवात झालं। त्याने मग मला प्रेमाचं प्रपोज केलं आणि त्यानंतर मग मी समजवली त्याला की नाही, माझं मुलं आहे, माझा नवरा आहे, तरी पण तो ऐकायला तयार नव्हता की नाही, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत, किंवा तुला प्रेम करते, तुला पळून घेऊन जाणार, किंवा तुझ्या मुलं बाळांचं वगैरे सर्व सांभाळ करणार मी, असं वगैरे म्हणायला तो मला आश्वासन दिलं। आणि मी पण त्याच्या बैकावामध्ये वाद गेली। त्यानंतर मग मलाही हळूहळू त्याच्याशी बोलूसं वाटलं, मी पण बोलायला तयार झाली। मग तो नेहमी मला आश्वासन द्यायला लागलं की नाही, आपण भेटू, आपण लग्न करू, तुला पळून घेऊन जाणार, तुझं मुलं बाळाचं सर्व करणार, तुझ्या नवऱ्याला मी सांभाळून घेईन, हे सर्व मला बोलावं लागेल त्यानं म्हटलं मला आणि आश्वासन देत राहिलं। त्याचनंतर मग आमचं प्रेम करणं वाढत चाललं। मी पण त्याच्यावर विश्वास करत गेली। त्यानंतर मला मग भेटायला लागला, तो बोलवायला लागला ऑफिसला पण बोलवलं, बाहेर वगैरे भेटायला बोलवलं त्यांनी। मी पण जात गेली, नाही म्हणत गेले तरी पण तो जबरदस्ती करत गेला की नाही तू आज ये मला भेटायला वगैरे जात गेली त्याच्यासोबत। नंतर मग काही याच्यामध्ये तर त्याने जबरदस्ती वगैरे केली, नाही म्हटलं तरी पण। तसंच मग आमचं 5 वर्ष हे प्रकरण सुरू झालं आहे, 5 वर्षापासून। त्याच्यानंतर मग त्याने मला आता धोका दिला आहे। त्याने धोका दिलं मला आणि म्हणाला की नाही, मी आता तुझं काही नाही करणार आणि तुझं ते बघून घे, मी तुला म्हणजे मारायची वगैरे धमकी पण दिली। त्याने लग्न सोडलं आणि काय म्हणते मी लग्न सोडल्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि मला माहीत पण नाही झालं। नंतर मला माहीत झालं, त्याच्यानंतर मी त्याला बोलली की तू असं का बरं केलं म्हणून। तर त्याने मग मला मारायची धमकी दिली की नाही, माझं लग्नात काही अडथळा वगैरे आलं तर मी तुझं मर्डर करून टाकेल, किंवा तुला आपल्या नवऱ्याजवळची पण नाही ठेवणार आणि माझी पण नाही राहशील, मी तुला बदनाम करून सोडीन, हे प्रकरण मला दिलं त्याने। आणि असं म्हटलं, शिवागाडी पण दिलं। आणि तर त्यांनी घरच्या लोकांना कॉन्फरन्सवर घेऊन त्यांचे बाबा पण बोलले माझ्याशी आणि त्यांच्या भाऊजीने पण धमकी दिलं मला। त्यांच्या भाऊजीने पण म्हटलं की तू चांगली राहा, नाही तर तुझ्या घरी येऊन आम्ही तमाशे करू, किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुझं कंप्लेंट करू, असे मला बोलले ते त्यांच्या भाऊजी पण। आणि हाही पण बोलला, आशिष सुखदिल खोबरा गडे हा भारत फायनान्समधला कर्मचारी आहे, ब्रँच मॅनेजर, तिथे काम करतो आता पण। आणि सर मग त्या निमित्ताने तक्रार द्यायला भंडारा पोलीस स्टेशन इथे गेली, तर माझी तक्रार नोंद केली त्यांनी, NRC दिली मला, पण त्याचा निमित्त त्यांनी काहीच कारवाई न करताना ते 2-4 दिवस मला टाळतच राहिले। 6 तारीखपासून टाळतच राहिले मला। त्याच्यानंतर मग मी उपोषणाचं त्यांना लेटर दिली, जिल्हा माहिती अधिकारीचे केंद्राच्या समोर मी उपोषणावर बसणार होती 11 तारीखला। 6 तारीखला मी लेटर दिली। त्यानंतर मग मला त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली, गुन्हा दाखल केलं मला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये। आणि नंतर मग त्यांनी कारवाई सुरुवात केली। पण आता मला माहिती नाही आहे, कारण ते लोक म्हणत आहेत की नाही त्यांना अटक केलं आणि तुम्ही बेफिकर राहा, पण त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे आणि मला काही न्याय मिळालेला नाही आहे। त्याबद्दल मला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे।